नमस्कार मित्रांनो, प्रथम तर तुम्हाला सांगतोय मी कुणाच्याही बाजूने बोलत नाही. जे कायद्याने वाटतं ते मी बोलणार आहे. मित्रांनो, 8-10 दिवस झालं एक प्रकरण चर्चेत आहे. ती म्हणजे गौतमी पाटील यांच्या गाडीने एक रिक्षावाले दादा धडकवले. मित्रांनो, सगळं मान्य आहे, पण एक सांगतोय, याच्यात गौतमीताईची चूक कुठे वाटते मला एक सांगा ना. पण हे अपघाताचं हे सगळं ज्या गोष्टी अपघाताच्या बाबतीत तुम्ही जो म्हणजे हे सगळे जो प्रचार करतायत की मी त्या गाडीत होते किंवा मी कुठं होते किंवा काय जे जे माझ्या बाबतीत वाईट बोललं चाललंय, तर पहिलं मी म्हणेल की हे थांबवा. मी अपघाताच्या वेळेस तिथं मी उपस्थित नव्हते, पण मी मदतीचा हात पुढे केला होता. ज्या वेळेस मला ही घटना कळली त्यावेळेस मी तिथं म्हणजे माझ्या भाऊ लोकांना पाठवलं, मी पैसे घेऊन पाठवलेत की बाबा तुम्हाला जेवढी मदत लागल तेवढी तुम्ही घ्या, बाकीचं आपण बघू ना, पुढं मागं होतं ना. पण मी पाठवलं ना, तर त्यांनी नकार दिला आणि जे म्हटलेत की बाबा कायदेशीर किंवा काय, तर मग आपलं सगळं आता कायदेशीर चालू आहे, तर मग एवढं उठवायची गरज नाहीच आहे. म्हणजे ड्रायव्हर गाडी चालवत होता, त्याच्यात गौतमीताई होत्या का नाही ते माहित नाही. सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत, आपण बघितले पण आहेत. पण त्याच्यात एक चूक झाली की सीसीटीव्ही फुटेज पूर्ण दाखवत नाहीत, तर ते दाखवायला पाहिजे. पण महत्वाची दुसरी गोष्ट अशी आहे की गौतमीताई जरी शेजारी बसल्या असल्या तरी ड्रायव्हर गाडी चालवतोय. ड्रायव्हर कोण चूक झाली, मग ड्रायव्हरला जी शिक्षा व्हायला पाहिजे ती नियमाने व्हायला पाहिजे, मान्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की गौतमीताईंच्या गाडीने धडक दिले, पण गौतमीताईंनी तिथं जाणं गरजेचं आहे. कार्यक्रमाचा किती त्यांच्या मागं व्याप असो काही असो, त्या व्यक्तीला मदत करणं गरजेचं आहे. कारण तो माणूस पण, तो व्यक्ती पण लय श्रीमंत नाही. आणि ह्या जर राजकारणापायी एखाद्याचा जर जीव गेला तर तुम्ही करणार काय. त्या व्यक्तीला आता मदतीची गरज आहे, तर तिथं गौतमीताईंनी जाणं खूप गरजेचं आहे. त्यांना मदत करणं गरजेचं आहे आणि गौतमीताई त्या मदत पण द्यायला तयार आहेत, पण त्या कुटुंबांनी बी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यात जर गौतमीताईचा काय हातच नाही, उद्या समजा मागच्याच आठवड्यात माझ्या ड्रायव्हरनी गाडी ठोकली, भले मी त्याच्या शेजारी बसलो होतो, पण दादांनो गाडी मी चालवत नव्हतो ना, ड्रायव्हर दादांनी ठोकली. बरं वेळ काय आहे, त्याला काय करू शकत नाही. मंत्री गाड्या एवढ्याच घेऊन फिरतात, त्यांचे ड्रायव्हर कोण बी चुका होतात, त्यांचे ड्रायव्हर बी गाड्या ठोकतात. मग आपण किती मंत्र्यांना अटक करतो याचा विचार करा. ड्रायव्हरने चूक केली ना, ड्रायव्हरला कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. कारण गरिबी माणूस हा काही रस्त्यावर पडलेला नाहीये. पण एक मला सांगायचंय, विना